न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक रोड येथील पासपोर्ट कार्यालयाच्या वर विवा स्पा या नावाखाली देहविक्रीच्या व्यवसायावर उपनगर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी 4 तरुणींची सुटका करण्यात आली आहे, तर 2 इसमांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर विवा स्पा सुरू होते। या ठिकाणी स्पाच्या नावाखाली मालक मयूर देव, स्पाचा व्यवस्थापक अंकित उर्फ गोलू रामदास साहू वय वर्ष 24 आणि मदतनीस रुपेश कुमार बरार वय वर्ष 24 हे संगनमत करून तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते। याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकलाय। त्यांना या ठिकाणी 4 तरुणी मिळून आल्यात। पोलिसांनी तरुणींची सुटका केली आहे, तर साहू आणि बरार यांना ताब्यात घेतलंय। स्पाचा मालक मयूर देव याला अद्याप ताब्यात घेतलं नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या कारवाईत उपनगर गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आदींसह अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते। काल दिनांक 14/2/24 रोजी मला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की स्टार झोन मॉल या ठिकाणी विवा स्पा सेंटर या ठिकाणी वेश व्यवसाय सुरू आहे। अशी माहिती मिळाल्याने आम्ही माननीय वरिष्ठांना माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते कागदपत्रांची पूर्तता करून 2 शासकीय पंच तसेच आमच्याकडचे पोलीस निरीक्षक PI दुकळे, API सचिन चौधरी, नंतर महिला पोलीस उपनिरीक्षक उंडे मॅडम आणि महिला स्टाफ व पुरुष स्टाफ असा आम्ही तयार करून पण छाप्यासाठी तयार करून आवश्यक ते पंचनामे करून नमूद ठिकाणी आम्ही छापा टाकलेला आहे। संध्याकाळच्या सुमारास त्या ठिकाणी आम्हाला 2 इसम हे त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 मुलींकडनं 4 स्त्रिया मुलींकडनं ज्या प्रौढ होत्या त्यांच्याकडनं देह व्यापार करताना आम्हाला आढळून आले। तर आम्ही त्या 4 मुली आणि ते 2 इसम ताब्यात घेतले। 2 इसमांना विरुद्ध आम्ही भारतीय दंडसंहिता कलम 370-34 व अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 कलम 3, 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। आणि त्या पीडित ज्या महिला आहेत ज्यांच्याकडनं हे सुधार 2 इसम देह व्यापार करीत होते त्यांना आम्ही महिला सुधारगृह या ठिकाणी ठेवून त्यांची आज कोर्टाकडनं पुढील आदेश करून घेत आहोत। त्यानंतर आरोपींना आपण 2 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांना आज मान्य कोर्टात उपस्थित करून त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतो आहे। ह्या जो स्पा सेंटर आहे ज्या ठिकाणी वेश व्यवसाय सुरू होता ते त्याच्यामागे आणखी कोणी आरोपी आहेत का, तसे इतर त्यांचे सहभागी आरोपी किंवा सहभागी प्रोत्साहन देणारे आरोपी आहेत का या संदर्भात आम्ही तपास केली आहे।